आदरणीय डॉक्टर लठ्ठे सर, सर्व लठ्ठे एज्युकेशनची कार्यकारिणी, इथं जमलेले सर्व अध्यापक वर्ग, संयोजक, टेक्निकल स्टाफ आणि माझ्या इथं जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. सर्वात प्रथम मी लठ्ठे सरांना आश्वस्त करू इच्छिते की आपल्याबद्दल माझ्या मनात बिलकुल कुठलीही शंका नाही आहे. कारण करप्शन हा विषय फार गंभीर आहे, पण जर प्रत्येकाने स्वतःच्या मनामध्ये जर डोकावून बघितलं तर तो फार छोटाही आहे. स्वतःची आपल्या मनाशी असणारी लढाई आणि त्याच्यात जिंकलेला माणूस हा योद्धा होऊ शकतो. हे ह्याचं सार होतं आत्ता जे सरांनी आपल्याला सांगितलं की आपल्या मनामध्ये जे युद्ध चाललेलं असतं. मी त्याच्यामध्ये पुढे टप्प्याटप्प्याने आपल्याशी बोलेन. आणि मगाशी जे सांगितलं की हे दिवसभर संभाषण चालणार आहे, त्यामुळं मी काही कदाचित खाली आपल्याकडे येईन. आहे ना परमिशन त्यांच्यामध्ये जायची? यस. आणि मग तुम्हाला मी तिथं येऊन माईक देऊन तुम्हाला बोलायला लावणार. त्यामुळं मी बोलत असताना खूप कुणी फोटो काढायचे नाहीत, कुणी रेकॉर्डिंग करायचं नाही आणि कुणी लिहूही नका. लिहिताना आपण काय करतो की आपल्याला असं वाटतं आपण लिहून घेतलं की आपल्याला नंतर वाचायला मिळेल, पण याच्यापेक्षा ज्या वेळेला त्या एका वातावरणात तुम्ही गेल्यानंतर समजून घ्याल त्या गोष्टी तुम्ही नंतरही लिहू शकता. त्यामुळं आत्ता काहीही करू नका, फक्त श्रवणभक्ती. आणि मला असं वाटतं की मला आत्ता मी सरांना तेच म्हटलं की अतिशय मनातून तुम्ही ज्या पद्धतीने सांगत होता, म्हणजे कुटुंबातील व्यक्तीला जसं आपण सांगतो तळमळीने, तसं ते मनातून येत होतं, ते तुमच्या मनापर्यंत पोहोचलं असेल. मलाही जे काही म्हणायचं आहे अगदी अंतःकरणातून, ते कुठंतरी काही मुलांच्या अंतःकरणात पोहोचावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी प्रामाणिक इच्छा म्हणते, मग अशी बऱ्याच गोष्टी झाल्यात. एक व्हिडिओ प्ले करायला मी सांगणार आहे, त्याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारेन आणि मग आपल्याशीच मी संवाद साधेन. चालेल ना? येस, थँक्यू. हां, आवाज मोठा कर, आवाज मोठा कर. सर, आपके लिए उस पार कार का इंतजाम किया है सर. आइए सर. ये चल चल. पकड़ के उठो, पकड़ के उठो और पकड़ के चलो. I hate this country. चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले. लगा हाथ के सूरज सुबह निकाला करे, हथेलियों में भरे धूप और उछाला करे. ओ लगा हाथ के सूरज सुबह निकाला करे, हथेलियों में भरे धूप और उछाला करे. उफक पे पाँव रखो और चलो पकड़ के चलो, उफक पे पाँव रखो और चलो पकड़ के चलो. फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो, फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो, फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो. तुम चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले, हिंदुस्तान चले. चलो. तुमच्यातल्या काही जणांना मी आवाहन करते की तुम्हाला यातून आम्हाला काय सांगायचं आहे दिवसभरात, किंवा लठ्ठे सर ज्या एका हेतूनी उद्देशाने एक दूरदृष्टीने इथं आलेले आहेत, तर याच्यातून आम्हाला काय करायचं हे तुमच्यापर्यंत पोचलं असेल असं मला वाटतं. तर मला एखाद दुसऱ्या कोणीतरी विद्यार्थ्यांनी उठून सांगावं की याच्यातून तुम्हाला काय वाटलं, कुणीही सांगावं.
किंवा ते बघत असताना काय जाणवलं, तुमच्यात काही बदल झाले का? माझं नाव अनुष्का. मी आत्ता हा व्हिडिओ बघितला तर मला यातून हेच समजलं की कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर आपण त्या गोष्टी स्वतःहून आत्मसातल्या पाहिजेत. व्हेरी गुड. अजून कोणी? आपलं नाव सांगा, बोलताना नाव सांगा. श्रेया थोरात फ्रॉम राजमती शाळेतून आहे मी. ओके. या व्हिडिओतून मला असं समजलं की कोणतीही गोष्ट करताना म्हणजे मी हे करू शकणार नाही असं न म्हणता आपण सुरुवात करावी. त्यानंतर आपण जर मदतीला पुढे गेलो तर 100 जण पाठीमागे येऊन ते कार्य साधू शकतो. येस. अजून कोणी? महिलांनी बाजी मारलेली आहे, मुलींनी बाजी मारली बरं. मी शीतल पारसे KWC कॉलेजमधून. मला हा व्हिडिओ बघून असं वाटलं की कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना स्वतःपासून करावी. आपोआप सगळे आपल्या पाठीशी उभे राहतात. येस. अजून? मी वेदराज सोनकर फ्रॉम सांगली हायस्कूल. आत्ता जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये ते झाड पडलं होतं आणि त्याच्यामध्ये एक पॉलिटिशियनसुद्धा होते. ते झाड ओलांडून जात होते. त्यांनीही काही प्रयत्न केला नाही. आपल्यासमोर जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करायचा प्रयत्न आपण स्वतःच केला पाहिजे. ते प्रयत्न केल्याशिवाय ते सॉल्वच होणार नाही प्रॉब्लेम. प्रयत्न करून तरी पाहायला पाहिजे. ओके, गुड. अजून एक लास्ट. बॉईज. बॉईज. ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच. मला वाटते की आपण जी सुरुवात केली ती तरी आपल्याला आपल्या अंतःकरणापर्यंत पोचलेली आहे. त्यामुळे लठ्ठे सर, आमच्यासाठी तुम्ही दृष्टी दिलेली आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. हेच मला आपल्या मनातली शंका दूर करायची होती सगळ्यात पहिल्यांदा. मूळ मुद्द्याला आपण येऊया. सरांनी आपल्याला सम्यक ज्ञान, सम्यक दृष्टी आणि सम्यक चारित्र्य त्या अनुषंगाने पुढं जाणाऱ्या का होणारी प्रक्रिया आहे याच्याबाबत सांगितलं. देशभक्तीसाठी आपण सगळं करायचं आहे. मला सांगायचं देशभक्ती म्हणजे काय. मी तुमच्याकडूनच प्रश्न विचारणार आहे, तुम्हीच उत्तरं द्यायची आहेत. देशभक्ती, एक दोघांनी सांगा, देशभक्ती म्हणजे काय. तुम्हाला काय वाटतंय देशभक्ती म्हणजे काय? जरा माईक फिरवा प्लीज. सांग बाळा, ऐकू येईल. माझं नाव वेदिका पंडित फ्रॉम राजमती गर्ल्स हायस्कूल. मला असं वाटतं की देशभक्ती म्हणजे देशाची सेवा. आपल्याकडून आपल्या देशासाठी जेवढं होईल तेवढं करणे आणि आपल्याकडून आपल्या देशासाठी बेस्ट देणे. म्हणजे काय काय करणं, हाच माझा मुद्दा आहे. देश सेवा म्हणजे लोकांची सेवा हा तुमच्यासाठीचा विषय नाही. तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात आत्ता. तुम्ही देशासाठी काय करणार हा माझा प्रश्न आहे. व्हॉट विल बी द कॉन्ट्रीब्युशन ऑफ स्टुडंट्स फॉर आवर कंट्री. नियम पालन, कायदे ओके. पालन. ओके, अजून? ठीक आहे, रूटवर आहात. ओके, पुढं? बरं, ठीक आहे, कारण वेळ जाईल. तर देशभक्ती ही म्हणजे फक्त जय हिंद, भारत माता की जय म्हणून चालणार आहे का? तुम्ही, मला वाटतं इथं जी मुलं आहेत साधारणपणे 2004-05 नंतरची आहेत. म्हणजे ज्यांचा जन्मदिनांक 2004-05 नंतरचा असावा साधारणपणे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 50-55 वर्षांनी तुमचा जन्म झालेला आहे. त्यामुळं मला माहीत नाही की स्वातंत्र्यपूर्व काळामधली जी दाहकता होती ती तुमच्यापर्यंत किती ताकदीनं पोचलेली आहे. आम्हाला जेवढं कळत होतं स्वातंत्र्याबद्दल त्याच्यापेक्षा जास्त त्याची दाहकता इथं बसलेले आपले सगळे
आपले वरिष्ठ जन आहेत सगळे, यांना माहिती आहे, बरोबर आहे, तुमच्या आईवडिलांना माहिती आहे. आपल्याला माहिती आहे का की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण इतिहास वाचला, आपण भूगोल वाचला, आपण वाचलं आणि सोडून दिलं, मार्क्स मला मिळाले आणि मी पुढं निघालो. परंतु हा विषय माझा जो आहे हा सम्यक ज्ञानाशी निगडीत आहे, म्हणून मी हे बोलते. जे सरांनी मगाशी सम्यक ज्ञानाबद्दल सांगितलं, ज्ञान घेतलं पण ते सम्यक ज्ञान झालं का आणि त्याला तुम्हाला सम्यक दृष्टी आली का, हा फार महत्त्वाचा विषय. ज्ञान घेतलं, इतिहासामध्ये आपण बघितलं की ज्यावेळेला स्वदेशीची चळवळ आली त्यावेळेला छोट्या छोट्या मुलांनी, माहिती आहे ना तुम्हाला, शाळकरी मुलांनीसुद्धा काय केलं की ज्या परदेशी वाहनं होती ज्याच्यामधून परदेशी कपडे येत होते त्याच्यासमोर बलिदान दिलेलं आहे की ते वाहन तिथंपर्यंत पोहोचू नये म्हणून. म्हणजे बलिदान, पूर्ण शहीद झालेले आहेत. आपल्याला जी शहीद हा शब्द माहिती आहे. कितीतरी मुलांनी, 16 वर्षाच्या छोट्या मुलांनीसुद्धा हे कट वगैरे जे झाले होते, काकोरी कट वगैरे, याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. तर मला हे म्हणायचं आहे मुलांनो की तुम्हाला आत्ता ताट पूर्ण पुढं वाढून दिलेलं आहे. तुमच्याकडं आत्ता फक्त तुमच्या दृष्टीने, तुमच्या पालकांच्या दृष्टीने, मी, माझं कुटुंब, माझा मुलगा, माझं करिअर आणि मला काहीतरी करायचं आहे, एवढंच एक वातावरण तयार केलेलं जाते. आणि दुर्दैवानं हेच आज सगळ्या गोष्टीसाठी मारक झालेलं आहे. तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला कधी वहीसाठी रडावं लागलं आहे का पालकांकडं? तुम्ही तोंडातून वही मला पाहिजे आणि मला म्हणजे मिळाली नाही असं कधी झालं आहे का? इथं कुणी सांगावं. म्हणजे आता ती परिस्थिती नाही. पूर्वी मुलांना काम करून ह्या सगळे शैक्षणिक सगळ्या ज्या साहित्य असे ते मिळवून मग शिकायला लागायचं होतं. म्हणजे मला सांगायचं हे आहे की तुम्ही एका गोल्डन एरामध्ये जन्मला आहात आर्थिकदृष्ट्या, पण मानसिकदृष्ट्या गुलामगिरीच्या एरामध्ये आत्ता तुम्ही मोठे होत आहात. बघा तुमच्या लक्षात येतं आहे का? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण गुलामगिरीत होतो, पण ती आर्थिक होती, पारतंत्र्य होतं, पण मानसिकता इतकी स्ट्रॉंग होती की त्याच्यातून आपण स्वातंत्र्य मिळवलं आणि आपण आपला स्वतःचा देश उभा करू शकलो. पण आज स्वतःचा देश आहे, स्वतःची माणसं आहेत, चालवणारे स्वतःचे आहेत, मतं देणारे स्वतःचे आहेत, पण मानसिकता मात्र जो समोरचा माणूस सांगेल तो काय सांगतोय ह्याचा आपला इम्पॅक्ट इतका पडतोय की आपण मानसिक गुलामगिरीमध्ये चाललेलो आहोत. कुठल्याही ह्याच्यामध्ये, म्हणजे मी कुठलं एखादं फील्ड म्हणत नाही आहे, सगळ्याच क्षेत्रांमध्ये. एक छोटी गोष्ट सांगावीशी वाटते जी मला वाटते व्हॉट्सॲपला सगळेजणच फिरत होती त्याला बघितलं असेल. एक मेंढपाळ मेंढ्यानं घेऊन चाललेलं असते, अलीकडे आली होती, बघितली असेल सगळ्यांनी. मेंढपाळ चाललेला असतो आणि तो सगळ्यांना सांगतो की ह्या वेळेला मी तुम्हाला सगळ्यांना थंडीपासून बचावण्याचं काय देणार आहे, शॉल देणार आहे. बघा मी विचारणार मुलांना ह्याच्यात तुम्हाला काय कळलं. मेंढपाळ आहे, मेंढ्या त्याच्या आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्हाला थंडीपासून वाचवण्यासाठी मी काय देणार आहे, शॉल देणार आहे. मग ती किंवा घोंगडं देणार आहे, समजा शॉल राहू दे, आपल्याकडे काही पश्मिना हे नाही आहेत, त्यामुळे आपण म्हणूया की तुम्हाला आम्ही काय देणार आहे, घोंगडं देणार आहे. सगळ्या मेंढ्या खुश. त्यातल्या एका छोट्या कोकरूनं विचारलं आईला, आई ही आपल्याला जे घोंगडं देणार आहे ना त्याची ती लोकर कुठून आणेल गं? आपल्याला जे घोंगड्या मिळणार आहेत थंडीपासून बचाव, त्याची लोकर कुठून येईल? कुठून येईल? आपल्याकडूनच येईल. मला हेच सांगायचं आहे बाळांनो की तुम्हाला लोकर वाचवायची आता, आणि तुम्हीच आहात जे पुढं वाचवू शकता. काय वाचवू शकता? काय झालंय, काय वाईट दिसतंय? मला एका दोघांनी सांगावं की तुम्हाला आता चालत असताना देशात भक्ती झालं, देशाची सेवा झाली, फार मोठे मोठे शब्द झाले, पण विद्यार्थी म्हणून तुम्ही काय करू शकता हे मला तुमच्याकडून पाहिजे. मगाशी मी थांबवलं तिथं तिला. देशसेवा म्हणजे काय, आणि म्हणजे तुमची देशसेवा काय असेल आणि तुम्ही विद्यार्थी म्हणून काय करणार, तुमचं विद्यार्थीचं योगदान काय असेल. जे सरांनी सांगितलं तेच आहे, फक्त मला तुमच्याकडून पाहिजे. पटकन सांगा, आपला वेळ जाईल अदरवाईज. कुणीही सांगा की विद्यार्थ्यांनी देशाची सेवा करायची म्हणजे काय करायचं. तरच आपण कर्तव्यपथ हा एवढा मोठा जो शब्द आहे याचा जो आधार आहे सगळ्या गोष्टींचा त्याच्याकडे जाऊ शकतो. त्याचा अर्थ आपल्याला कळला तर. आपण कोणतेही काम करताना प्रामाणिक राहायचं आपल्या कामाशी, आणि
आपण कितीही मोठं झालो तरी आपली जी मुळं ती जमिनीतच राहिली पाहिजेत. ओके. कारण माणसं मोठी झाली की ती विसरून जातात की आपण कोणत्या म्हणजे कोणत्या ह्याच्यातून गेलो आहे. पण आपल्या देशासाठी काय करायचं म्हणलं की आपल्या म्हणजे आपण आधी कसं होतो ते आधी किती माणसं कष्ट करत असतील त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं पाहिजे यासाठी कष्ट केले पाहिजेत आपण. ठीक आहे. मला मोठी माणसं काय करतायत आपण मोठं झाल्यावरचं पण नको आहे. मला तुम्ही काय करणार सांगा. आम्ही आमच्या कामाशी प्रामाणिक राहू. म्हणजेच काय तुमचं काम काय आहे आज विद्यार्थी दशेचं? अभ्यास करणं. ठीक आहे. अजून अजून बरं, विद्यार्थ्यांच्यात लागणारे गुण कोण सांगेल? पटपट पटपट सांगा. विद्यार्थ्यांच्यात कुठले कुठले गुण? तुम्ही बसा जरा आता. विद्यार्थ्यांचे गुण सांगा. आत्ता जे सरांनी सांगितले त्यातले गुण सांगा. चांगला विद्यार्थी होण्यासाठी काय काय गुण असावे पाहिजेत? आत्ताच सांगितले आपल्याला. निस्वार्थी, बर. सत्य आणि प्रामाणिकपणा. बरं, ती तुम्ही कशी आणणार? निस्वार्थी म्हणजे तुम्ही काय करणार सांगा. कोणतेही काम करताना आपण कोणतेही काम नको मला, तुम्ही विद्यार्थी म्हणून पाहिजे. मला फिलॉसॉफी नको, तत्त्वज्ञान नको तुमच्याकडून. तुम्ही काय करणार आहे हे सांगा. तुमच्या पुढं जे सगळं मगासपासून तुम्ही ते जर समजून घेतला तर ते सम्यक ज्ञान झालं जे आत्ता सांगितलं. आणि मला हे तुमच्याकडून पाहिजे की तुम्ही काय करणार. निस्वार्थी म्हणजे तुम्ही काय करणार. जेव्हा आपण एका मैत्रिणीला आपण काहीतरी तिला एखादी गोष्ट येत नसेल, तिला शिकवत असेल, तर त्यामध्ये आपल्याला काही म्हणजे ह्यातनं काय मिळेल काय हे जर स्वार्थ न ठेवता आपण जिला ते शिकवतो ते निस्वार्थ. बरं, ठीक आहे. नेक्स्ट गुण फास्ट. आपल्याला बरेच कवर करायचं. आय एम सुजल सुरेश सावर्डे फ्रॉम SMT श्रीमती इंदिरा बाबगुंड पाटील. मी असे सांगेल, मी प्रामाणिकपणाबद्दल सांगेल की काय काय विद्यार्थी आपण अभ्यास केला नाही याच्याबद्दल कारणं सांगत असतात. तर काय काय विद्यार्थी काय सांगतात, माझा अभ्यास झाला आहे पण मी नोटबुक घरी ठेवली वगैरे असे कारणं सांगतात. पण आपण प्रत्येक वेळी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि हेच प्रामाणिकपणा आपल्या फ्युचरमध्ये कामाला येईल. त्यामुळे आत्तापासूनच आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. ओके. प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे. Yes. आपण फक्त अभ्यासाचं बोलायचं येस. आणि बिहेवियर आपलं. नेक्स्ट, प्रामाणिकपणा झाला, निस्वार्थी झालं, कष्ट केला पाहिजे अभ्यास करताना. कष्टाळू पाहिजे माणसाने. हां, अभ्यास करताना कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अभ्यासाकडे फोकस करून फक्त अभ्यास केला तर आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. एखादी अडचण आली तर ती अडचणीने हताश व्हायचं का पुढं जायचं? हताश व्हायचं का हताश न होता पुढं प्रयत्न करायचा? हाताशी न होता पुढे जायचं. निराश न होता पुढं पुढं जायचं. म्हणजे अपयश जरी आलं तरी पुढं गेलं पाहिजे. पुढं कुठलंही अजून? मोठं संकट आलं तरी ते सोडवून आपण पुढे जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट सांगा. मी समीक्षा माळकर फ्रॉम सांगली हायस्कूल सांगली. मला असं वाटतं की विद्यार्थी म्हणून आपण आपल्या कामात कर्तव्यदक्ष पण राहिलं पाहिजे. म्हणजे आजचे विद्यार्थी जास्त वेळ आपला मोबाईल, TV, खेळ ह्यात घालवतात. त्यावेळी आपण एकच विचार केला पाहिजे की ह्या वेळी माझं कर्तव्य काय आहे, माझा अभ्यास पूर्ण आहे का, अभ्यास पूर्ण झाला असेल तर घरात आई-बाबांना मी मदत केली पाहिजे. त्यामुळे कर्तव्यदक्ष राहणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके. नेक्स्ट, लास्ट आता. डिसिप्लिन. माझं नाव वेदांत रणधीर गायकवाड. दिस इज द मेन थिंग व्हॉट आय वॉज एक्सपेक्टिंग. डिसिप्लिन हवं आपल्याला अभ्यास करताना. आजचा अभ्यास आपण आजच केला पाहिजे. येस, गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या. येस, थँक्यू. तुम्हाला सांगायचं आहे बाळांनो? पटकन सांगा. अजून एक गुण जो आपण आत्मसात केला पाहिजे तो मी इथे सांगू शकतो की आजकालची मुलं आपण बघतो की आईवडिलांचा आदर अजिबातच करत नाहीत. त्यामुळं जर आपण आईवडिलांचा आदर केला ना तर ते आशीर्वाद आपले इतके चांगले असतात की तो आशीर्वाद आपल्याला कुठंच मिळू शकत नाही. त्यामुळे आपण आईवडिलांचा आशीर्वाद केला पाहिजे. आपण रामायणचं उदाहरण घेऊ शकतो. त्याच्या आईनं त्याला वनवासाला 14 वर्ष पाठवलं तरी त्यांनी आईला काय न म्हणता तो वनवासाला गेला. आपण आज जरा शिक्षा दिली की आईवडिलांना मागे काय पण बोलत असतो. त्यामुळे पण आईवडिलांचा आदर केला पाहिजे. शिक्षकांनाही काही बोलतो आपण. व्हेरी गुड. म्हणजे आता पाथवर यायला लागलं तुम्ही मेन.
कन्सिस्टन्सी मेन आहे आणि आपण आपल्या डिस्ट्रॅक्शनला अवॉइड करून जरी काही प्रॉब्लेम असलं तरी त्याला अवॉइड करून आपण पुढं तसंच काम करत राहायला पाहिजे म्हणजे कन्सिस्टन्सी आपली तशीच राहिली पाहिजे. ओके, गुड. मला असं वाटतं की नेवर गिव अप. कारण कमी मार्क्स पडले की काही विद्यार्थी निराश होतात. आत्मविश्वास. येस. आणि आपले मार्क्स आपलं रिझल्ट हे आपलं लाईफ ठरवू शकत नाही. आपण जे शिकतो ते जास्त महत्त्वाचं असतं. पुस्तकी ज्ञान असावं पण त्यासोबत सामाजिक ज्ञान ही जास्तीत असावं असं मला वाटतं. कुठून मिळणार सामाजिक ज्ञान? आपण वाचन जास्तीत जास्त केलं पाहिजे. अजून परत टी व्हीवरती नाही त्या गोष्टी बघण्यापेक्षा न्यूज बघितल्या पाहिजे. अजून? काही लोकांचे भाषणं ऐकले पाहिजेत. परत यूट्यूबवर टाईम वेस्ट न करता गेमिंग न करता काय लीडर्सचे भाषण ऐकले पाहिजेत आपण. अजून अजून सांगा म्हणजे त्यांनाच नाही विचारत आहे मी, सगळ्यांना विचारते. तिने बरोबर धागा जो आहे तो बरोबर पकडला. तो विषय बरोबर आहे की सामाजिक विषयाचं भान, पण येणार कुठून ते? नुसतं वाचून येणार आहे का? नुसतं वाचन केलं म्हणून ज्ञान मिळणार नाही, सम्यक ज्ञान मिळणार नाही. हां, आपली ऑब्झर्वेशन स्किल्स वाढवायला पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. थँक्यू. ठीक आहे, येस प्लीज सांगा ना, सांगा. आपले जे मोठे व्यक्ती शिक्षक आपले आई वडील किंवा दुसरे कोणी पण असतील त्यांचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. ठीक आहे. मला मला जे आजच्या ह्याला तुम्हाला कव्हर करायचे होते ते मुद्दे आले. एक म्हणजे वक्तशीरपणा, म्हणजे जे त्यांनी सांगितलं की डिसिप्लिन हा सगळ्या विद्यार्थ्यांचा ह्याचा पाया आहे जो आताच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही. डिसिप्लिन हे पाळलं जात नाही. कारण तुम्हाला मी सांगते की डिसिप्लिन एकदा तुम्ही तुमच्यामध्ये एखादी शिस्त आणली तर ती शिस्त हयात चालली पाहिजे. म्हणजे मरूपर्यंत त्या शिस्तीचं पालन झालं पाहिजे, तर ती तुमच्या संस्काराचा एक पैलू झाली असं म्हणता येईल. पण आपलं दुर्दैव असं आहे की आपण शिस्त म्हणजे लाईननी चालायचं, दोघांनी हात धरून चालायचं, हे फक्त आपण शाळेत शिकतो. कॉलेजमध्ये गेले की ती शिस्त कुठं निघून जाते मला माहिती नाही. कुणी सांगावं कॉलेजच्या म्हणून किती बंक केले असतील लेक्चर्स. मला हे सांगायचं की ज्या गोष्टी तुम्हाला लहानपणापासून बीज रोवताना जमिनीमध्ये जसं आपण पाणी घालतो, नर्चर करतो, जर खत घालतो, हे सगळ्यांना सगळं घातलेलं आहे. पण वाढ कधी कुणाची जास्त होते, कधी कुणाची कमी होते. तर ती वाढ एका जोमाने होण्याचं पूर्ण प्रयत्न फक्त आणि फक्त विद्यार्थ्यालाच करायचे आहेत. तर त्याला फक्त पूरक आवश्यक वातावरण आणि आम्ही सगळे जे देणार आहोत किंवा लठ्ठे सर जे देणार आहेत हे सगळं तुम्हाला देणार आहेत. पण हे आतमध्ये म्हणजे आपण आत्मसात करायचं आणि त्याची अनुभूती, त्याचा जो सम्यक दृष्टी आणि मग सम्यक चारित्र्य हे जे आहे हे तुम्हाला करायचं आहे. जे लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचं ब्रीदवाक्य आहे. आपण त्या मेन ह्याला आलो. जे मगाशी व्हिडिओ बघितला, मी मूळ मुद्द्याला पुन्हा येते. मूळ मुद्द्यामध्ये मी तुम्हाला हेच सांगते की सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. मगाशी सरांनी सांगितलं की शिस्तीचं सांगितलं की माझ्या इथं एक मी मीटिंग घेतली होती. इथं अध्यापक वर्ग असेल, वाईट वाटून घेऊ नका. 254 शिक्षक होते त्याच्यासाठी. त्यांना मी मीटिंगसाठी बोलवलं होतं. कशाही गाड्या लावल्या होत्या की माझी व्हेकलसुद्धा तिथं, मला चालतसुद्धा जायला जागा नव्हती. मग मला सांगा, शिस्त जर आमच्यातच नसेल आम्ही मुलांना काय शिकवणार? तुम्हीसुद्धा शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्या काही शिस्तीच्या गोष्टी शिकवल्या असतील, शिस्त ही काय पाहिजे शिकवायला पाहिजे असं नाही. मगाशी जे ती मुलींनी सांगितले ऑब्झर्वेशन, आजूबाजूला बघा. बगळ्यांचा थवा वर जात असतो, बघितलाय कधी? कसा जातो? त्यांना कोणी शिकवलं? त्यांना डिसिप्लिन कोणी शिकवलं? जातो की नाही? कसा एका लाईनमध्ये जात असतो. पक्षी कसे एका लाईनमध्ये जात असतात. आपल्याच डिसिप्लिनला काय होतंय? तर पहिल्यांदा डिसिप्लिन ही फार गरजेची आहे. कर्तव्याचा बेसच डिसिप्लिन आहे. कर्तव्य तुम्ही कधी करणार, त्या कर्तव्याप्रती असणारी तुमची निष्ठा ज्या वेळेला तुमच्या या शिस्तीच्या आधारे डेव्हलप होत जाईल, त्याच वेळेला तुम्ही कर्तव्य करू शकता. मला तिथं जाऊन पोचायचं आहे, मी शिक्षिका आहे, मला 9 वाजता लेक्चर घ्यायचं आहे, मला 9ला पोचायचं आहे, तर मला डिसिप्लिन माझं एक आखून मला 9 वाजता तिथं पोचण्यासाठी आधी जी सगळी प्रक्रिया करावी लागली ना ती शिस्तीमध्ये येते आणि ती तुमच्यासाठी फार गरजेचं आहे.
आणि हे मुलांच्या दुर्दैवानं दिसत नाही आजच्या मुलांच्यात. ही खंत आहे. याला तुम्ही कारणीभूत आहात असं नाही. जे ऑब्झर्वेशन मगाशी त्या दिदीनी सांगितलं की आपण आजूबाजूला बघत नाही. आपल्या आजूबाजूला इतकं सगळं मेस होऊन गेलेलं आहे. यूट्यूब, नंतर ते फोन, टी व्ही, रेडिओ, वाईट गोष्टी ऐकणं. आणि आजकाल आम्ही पिक्चरला जायचो म्हणजे तंबूत जायचो. आम्हाला ते पण आईवडिलांनी घेऊन गेलं तर आम्हाला काय कोणी विचारत नव्हते तुला कुठला पिक्चर बघायचा आहे का. आम्हाला ते घेऊन जाणार, असं सतरंजी टाकून बसायचं तिथंच. संध्याकाळी रात्री इतकं दमलेलं असायचं ते शाळेतनं आलेलं, तिथंच झोपायचं, मग उचलून आणायचे घरी. आम्ही पिक्चर नाही बघितले लहानपणी. पण आज मुलांना आम्हाला पिक्चरला जायचं आहे, मग आम्हाला जायला नको का. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रक्ट करतात. मगाशी तिने सांगितलं की डिस्ट्रक्शन खूप आलेलं आहे. तर याच्यामध्ये मला 2-3 विषय जे सांगायचे आहेत की तुमचा पहिला बेस असला पाहिजे तो म्हणजे डिसिप्लिन. दुसरा आहे तो कठोर परिश्रम, कष्टाळू, प्रामाणिकपणा, सचोटी, निरपेक्ष बुद्धी किंवा निस्वार्थीपणा. आणि हे अजून बरेच निघतील. मला सगळ्याबद्दल बोलण्यापेक्षा मी 4-5 हे जे महत्त्वाचे तुमचे हे आहेत की माणुसकी. रस्त्यावर तुम्ही चाललाय, तुम्ही सायकल घेऊन चाललाय, नेहमी मला दिसणारं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. मी ज्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेले मी पहिल्यांदा त्याच्यावर टीका करते. तुम्ही सगळेजण सायकलनी जाता शाळेला, कोण कोण सायकलनी जाते. ठीक आहे, मिळून 3-4 किती जण जातात, असे मिळून जातात ना असे मुलं मुली. तुम्ही बघा रस्त्यावर, तुमच्या पण लक्षात आलं असेल 3-4 लाईन अशा रस्त्यावर बोलत निघालेले असतात. तुम्ही जर रस्ता असा अडवला तर मागचा येऊन तुम्हाला हॉर्न वाजवणार, मग तुम्ही त्याच्याकडे रागाने बघणार, काय कटकट आहे यांची म्हणून. होतं आहे का नाही होतं आहे खरं सांगायचं. जर तुम्ही करत नसाल, तुमच्यासोबत असणाऱ्यांचं होतं आहे का नाही होतं आहे हे ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की माझ्यामुळं त्याला किती त्रास होतो आहे. ट्रॅफिक रूल्स, लाल सिग्नल, मगाशी सरांनी सांगितलं लाल सिग्नल लागला पण मी क्रॉस करून जाणार, कुणी बघत नाही आहे. मी मगाशी एक शब्द तुम्हाला म्हटला, अंतर्मन. तुमच्या मनाला माहिती आहे की नाही तुम्ही चुकला इथं. मग जे आपल्याला मनाला माहिती आहे की मी इथं चुकतोय तर ते चुकायचंच का, ती वाईट गोष्ट करायचीच का की जी मनाला माहिती आहे की ही वाईट आहे, हे चुकीचं आहे. त्यामुळं आधी तुम्ही अंतर्मनाला साथ घातली पाहिजे की माझं काय चुकतंय, मी कुठं चुकलो. दिवसभरामध्ये तुम्ही काम करत असताना संध्याकाळी बघा, पूर्वी लोक शुभंकरोती म्हणायचे, संध्याकाळी एकत्र यायचे, आईवडिलांना सांगायचे आम्ही दिवसभरामध्ये असं केलं तसं केलं. मग आईवडील सांगायचे अरे हे बरोबर नाही केलं, हे योग्य नाही केलं. बरोबर आहे ना, आहे का नाही. तर तुमच्या माहितीसाठी सांगते की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळे शिकलेले आहात. पहिलीपासून आता 10वीपर्यंत, 10वीपासून पुढं. फक्त याला कमतरता आहे ती सम्यक दृष्टीची, सम्यक ज्ञान आणि सम्यक दृष्टी. आता यामधला फरक फक्त मी तुम्हाला सांगते, जो मगाशी सरांनी सांगितला. आम्हाला हा फरक कधी आम्हालासुद्धा आत्ता कळला खरं सांगायचं म्हणजे. फार आम्ही काही तत्त्वज्ञ नाही. विपश्यनामध्ये ज्यावेळेला गोयंका गुरुजींचं लेक्चर्स असतात संध्याकाळी, तर त्यातली मला एक गोष्ट फार भावली. 2 मित्र असतात, ते दोघंही भीक मागत असतात. त्यातला एक आंधळा असतो आणि दुसरा तो पण अपंग असतो पण तो चालून जात असतो. तर त्या दिवशी आंधळ्याला घरी बसवतो, त्याला बरं नसतं म्हणून, आणि त्याला म्हणतो की मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येतो. म्हणून तो जो चांगला असतो तो बाहेर पडतो आणि जातो. मग एका ह्याच्यावर माई भिक्षा दे म्हणतो. ती माई म्हणते की बाबा भिक्षेला आता वाळलं काही नाही पण मी खीर केलेली आहे आणि तू खीर खाशील का. तर त्याला आनंद होतो. त्यांना आयुष्यात कधीही खीर खाल्लेली नसती. गरीब मुलं भिक्षा मागणारी, त्यांना कुठं गोड आणि ह्याचं. तर त्यांना ती खीर दिली म्हणजे त्याला ती खीर देते ती आई. तर तो खीर खातो आणि खूप खुश होतो कारण त्याने आयुष्यात पहिल्यांदाच गोड खाल्लेलं असते. बरोबर आहे, म्हणजे गोड, साखर ही गोड आहे हे झालं ज्ञान. बरोबर आहे, म्हणजे दिसलं तुम्हाला ते किती आहे. परंतु तुम्ही त्याची अनुभूती घेतणं, जिभेवर ठेवल्यानंतर त्याचा जो गोड आला त्यानं तुम्हाला कळलं की ही गोड आहे. हे सम्यक ज्ञान आणि दृष्टीचा एक जवळचा संबंध आहे. मग तसं त्याला ते खाल्ल्यानंतर कळलं अरे हा खीर हा प्रकार असा असतो आणि त्याला दिसलं ते पांढरं वगैरे. पण तिने सांगितलेलं असतं काय असेल ते इथंच खा. त्यामुळे तो घरी घेऊन जात नाही. घरी आल्यावर तो विचारतो आज काय आणलंस माझ्यासारखं. तर तो म्हणतो की काही दिलं नाही कोणी आणि असं एका माईनी एक खीर दिली आणि ती मी खीर खाल्ली. मग ती खीर खूप छान होती म्हणतो, एकदम गोड होती.
बरं, त्या मुलाला गोड म्हणजे माहीत नाही, कारण आयुष्यात कधी गोड खाल्लेलंच नाही. गोड काय आहे हे त्याला माहीत, तो सांगतोय समोरचा, ज्ञान देतोय त्याला की ती गोड होती. म्हणजे कशी होती, मग रंगानं कशी होती, त्याला रंग काहीच माहीत नाही. मग तो सांगतो की रंगाने पांढरी होती. मग पांढरी म्हणजे कशी होती, मग बगळ्यासारखी होती. मग बगळा कसा आहे, कारण बगळा बघितलंच नाही आहे. तसं म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहीत नाही त्याच्याबद्दल कितीही तुम्हाला सांगत राहिलं तरीसुद्धा जोपर्यंत ती दृष्टी, ती बघण्याचा एक जो दृष्टिकोन आहे, जो तुम्हाला तो तिची अनुभूती होत नाही तोपर्यंत त्याचं परिवर्तन सम्यक ज्ञानामध्ये होऊ शकत नाही. आणि मग ते सम्यक ज्ञान घेतल्यानंतरची जी तुम्हाला सगळी अनुभूती होती ती झाली सम्यक दृष्टी. आणि त्याच्यानुसार तुम्ही जे एक चांगलं चारित्र्यवान व्यक्ती म्हणून याल ते झालं सम्यक चरित्र, जे आपलं बोधवाक्य आहे. मला सांगायचं हेच आहे मुलांनो, की नुसतं अभ्यास केला, शिकलो, शिवाजी महाराज इथं होते, इथून गेले, ते गड जिंकला, भूगोल झाला, कोलंबस आला, सगळं झालं बरोबर. यातून तुम्ही काय शिकणार? शिवाजी महाराज कसे योद्धा होते, शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता कशी होती, शिवाजी महाराजांनी आपल्या मातृभूमीसाठी काय केलं, शिवाजी महाराज कसे कर्तव्य कठोर होते, शिवाजी महाराजांनी कशी शिस्त आणली, हे त्यातले मुद्दे चर्चिले गेले पाहिजेत. तर हे न होता आपण फक्त शिवाजी महाराज की जय म्हटलं की विषय संपला, नमस्कार केला, 19 फेब्रुवारी विषय संपला. हे ज्ञान घेऊन उपयोग नाही. तुम्ही सगळ्यांनी त्याच्या खोलात गेलं पाहिजे, तुम्हाला ते ज्ञान जगता आलं पाहिजे. सचोटी आली ना तर माझं चुकलं असेल तर समोर उभारून सांगितलं पाहिजे, होय हे माझं चुकलेलं आहे आणि मला काय शिक्षा द्याल ती द्या. काय कोण फासावर चढवणार आहे? पण होत नाही. प्रामाणिकपणा आणि सचोटी हे अतिशय जवळचे शब्द आहेत, पण प्रामाणिकपणा म्हणजे फक्त सत्य आणि सचोटी म्हणजे तुमच्या अंतर्मनाशी प्रामाणिक राहणं आणि त्याच्यानुसार वागणं करणं. कारण तुमच्या मनात काय चाललं आहे हे तुमच्याशिवाय कुणाला माहीत नाही. मगाशी जसं सर मला म्हटले, मॅडमच्या मनात सुद्धा शंका असेल, बरोबर आहे ना, त्यांना माहिती आहे की मॅडमच्या मनात काय चाललं आहे. तसं तुमच्या मनात आत्ता काय चाललं आहे हे मला माहीत नाही, पण तुम्हाला माहीत आहे ना की इथं सगळं जे केलेलं आहे हे आपल्यासाठी केलेलं आहे आणि आपलं मन कुठंतरी भरकटते, हे तुम्हाला माहिती आहे ना, मला जरी कळलं नाही तरी. तर ही जी सचोटी आहे, आपण विद्यार्थी दशेमध्ये आल्यानंतर विद्यार्थी म्हणून अभ्यास करत असताना नुसतंच घेऊन बसायचं असं पुस्तक, आई बघते म्हणून, मग पान पलटायचं. अरे पण तुला माहिती आहे ना, तू त्यातल्या 2ही ओळी वाचलेल्या नाही आहेस, बरोबर आहे ना. तर ही जी सचोटी आहे, मी नेहमी म्हणते की आत्मा हा विठ्ठल आहे. म्हणजे कुठंही देवाच्या कुठंही दारात जाऊन काहीही क्षमा मिच्छामी दुहे काहीही करायची गरज नाही. आपल्या आत्म्याला विचारा, आत्मा हा तुमचा सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहा, प्रामाणिक अभ्यास करा, प्रामाणिक वागा, प्रामाणिक कर्तव्य करा. आता कर्तव्य कुठलं, मगाचपासून आपण फक्त अभ्यासाबद्दल बोललो, पण प्रामाणिक कर्तव्य फक्त अभ्यास नाही. आपल्या आईवडिलांना काय अडचण असेल तर त्यांच्याशी बोलणं. ह्याचं कारण सांगते की तुम्ही काही त्यांना मदत करत नाही, परंतु कुटुंबामध्ये काय चाललं आहे, ती परिस्थिती काय आहे याची जाणीव तुम्हाला होते. बऱ्याचदा आईवडील मुलांना सांगत नाहीत, म्हणजे काही जर गोष्टी असतील तर माझं म्हणणं आहे की समजा आईवडील चिंतित असतील तर तुम्ही विचारलं पाहिजे. कारण ही जी सामाजिक परिस्थिती, ही जी ऑब्झर्वेशन आहे, हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की काय चाललेलं आहे समाजात, तोपर्यंत तुम्हाला लक्षातच येणार नाही देशभक्ती म्हणजे काय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्लास्टिक बॅन आहे, बरोबर आहे, 0 प्लास्टिक. तुम्ही मार्केटमध्ये जाता आठवड्या बाजारात, तुमच्यापैकी तुमच्या कुटुंबापैकी किती लोकांनी त्या माणसाला सांगितले की हे प्लास्टिक बॅन आहे, हे 0 जे असं घाणेरडं एकदम पातळ पिशवी असते ह्याला बॅन आहे, ह्याच्यामुळं पक्षी प्राणी खातात आणि मरतात आणि हे देऊ नका. किती लोकांनी सांगितलं असेल? तुम्ही बघितलंय देतात, प्लास्टिक देतात. मग एकतर तुम्ही बाजारात जात नाही, जे तुम्ही गेलं पाहिजे आईबरोबर, असं मी पुढं म्हणेन, रविवारी पिशवी घेऊन, आणि तुम्हाला हे बघितलं पाहिजे समाजात काय चाललं आहे, आजूबाजूला काय चाललं आहे याचं भान विद्यार्थ्यांना असलं पाहिजे. तरच तुम्ही पुढं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे याची दृष्टी येईल. आजकाल असं होत नाही, मला काय करायचं आहे, मला फक्त शिकायचं आहे, मला करिअर करायचं आहे, मला एवढ्या लाखाची नोकरी मिळवायची आहे किंवा मला फॉरेनला जायचं आहे, हे एवढंच सांगा. आता मगाशी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, एक फॅमिली गाडीमध्ये बसलेली असते, तो मेल उतरायला बघत नसतो, मग ती जरा रागानं बघती बायको, त्याच्या मांडीवर मूल असते, मग तो उतरतो. एक मुलगी रिक्षात बसली, आय हेट दिस कंट्री, का तर गर्दी झाली. अरे पण हे का झालं आहे,
नुसतंच नावं ठेवून मला हे आवडत नाही, किती शी घाण कचरा किती आहे बे, पण ते केला कोणी? ही सगळी जी एक अनुभव जो आहे हा जोपर्यंत तुमच्यात येत नाही तोपर्यंत तुम्ही किती अभ्यास केला, काय केला, तुम्ही मार्क्स मिळवा, परंतु समाजामध्ये वावरत असताना तुम्ही एक चांगली अभिव्यक्ती म्हणून पुढं जाऊ शकत नाही. जे प्रयत्न आता लठ्ठे एज्युकेशन सोसायटीमार्फत किंवा लठ्ठे सरांमार्फत केले जायला लागलेत, त्यामुळं मला 100% खात्री आहे. मी सर सांगते, आज माझी 23 वर्ष झाली या नोकरीमध्ये. मी पहिलं पाऊल जेव्हा टाकलं, इनफॅक्ट शाळेमध्ये सुद्धा असेल, प्रामाणिकपणा असेल, हे असेल, जे पहिलं पाऊल ज्या नोकरीत टाकताना जी सचोटी होती, म्हणजे मी हे माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत, माझ्या आजीचे संस्कार आहेत, की आजही त्याच सचोटीने मी आज इथं उभी आहे म्हणून सांगू शकते. लोकांना आवडत नाही, लोकांना आवडत नाही. म्हणजे आता इथं सांगायला हरकत नाही, काही जैन कम्युनिटीचे काही वेळेला माझ्याकडे येतात, मी 2 गोष्टी घेतल्या तर त्यांना आवडत नाही. मॅडम असून असं कसं काय बोलतात? अरे पण सत्य आहे ना, सत्य का स्वीकारत नाही तुम्ही? जोपर्यंत सत्य स्वीकारलं जाणार नाही तोपर्यंत प्रगती होणार नाही. हे फक्त झाकायचं, आमचं खूप छान छान आहे हे सगळ्यांना दाखवायचं, आणि हेच आपण सगळे करतो. सत्य काय आहे? आज माझ्या घरची परिस्थिती नाही आहे, माझे एवढं इन्कम आहे, मला याच्यातच चालवायचं आहे. हां, इन्कम वाढीसाठी मी सचोटीने प्रयत्न करीन, मी अभ्यास करीन, मी मोठा होईन, मी काम करीन, आणि असं काम करीन जे देशाला उपयोगी होईल. दॅट इज देशभक्ती. देशासाठी तुम्ही उठून सीमेवर लढलं पाहिजे गरज नाही, तुम्ही रस्त्यावर कचरा टाकू नका तरी ती देशभक्ती झाली. मी खरं सांगते, तुम्हाला खोटं वाटत, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की देशभक्ती म्हणजे वेगळं काही नाही. प्रत्येकानं आपल्या आपण ज्या ह्याच्यात आहोत, म्हणजे अवस्थेमध्ये आहोत, म्हणजे जे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी, जे नोकरी करतात, प्रत्येकानं दिलेलं काम नेटानं पार पाडणं, अतिशय सचोटीनं पार पाडणं, प्रत्येकानं, म्हणजे शिपायानं शिपायाचं काम, शिक्षकांनी शिक्षकांचं काम, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचं काम, आम्ही आमचं काम, लोकप्रतिनिधींनी त्यांचं काम, हे सचोटीनं पार पडणं म्हणजेच देशभक्ती. कारण देशभक्ती कुठूनही अशी उचलून आणता येत नाही, ती तुमच्या रक्तामध्ये असावी लागते. आज दुसऱ्यांनी कचरा टाकला तरीसुद्धा आपण म्हणजे नुसतं नावं ठेवतो, आपणही त्याच्यातच टाकतो. मी हे का सांगते की आज गेली 23 वर्ष मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणशी संवाद साधलेला आहे, पण ज्या वेळेला आम्ही संवाद साधताना ज्या वेळेला लोकांच्याकडनं उत्तरं येतात, मुलांच्याकडून उत्तरं येतात, आमची निराशा होते सर. पण आम्ही म्हणजे आशा हरलेलो नाही आहेत, आशा अजूनही आहेत. कारण मी पुन्हा हेच म्हणते की जगानं काय वागावं हा त्याचा प्रश्न आहे, मी कसं वागावं हा माझा प्रश्न आहे. कुणाला काय करायचं आहे तो त्यांचा प्रश्न आहे, आणि तीच भूमिका तुमची पाहिजे. मला माझा अभ्यास करायचा आहे, अभ्यासावर प्रामाणिकपणा ठेवायचा आहे, प्रामाणिकपणाबरोबर सचोटी ठेवायची आहे, माझा आत्मा शुद्ध ठेवायचा आहे. मला जे जे योग्य, निसर्गासाठी योग्य असेल, कुटुंबासाठी योग्य असेल ते मला करायचं आहे. कुटुंबासाठी जे योग्य असेल, जी नीतिमत्ता कुटुंबासाठी योग्य आहे तीच नीतिमत्ता देशासाठी योग्य आहे. कारण देश काही कुठून असा अंतराळी आलेला नाही आहे, आपल्यामुळं तयार झाला आहे, आपल्या माणसांमुळं तयार झालेलं आहे. काल परवा मी गेले ह्याच्यामध्ये, एक झोपडपट्टीची शाळा होती, तिथं आमचं मतदान केंद्र होते म्हणून गेले. तिथं छोटी छोटी मुलं होती, छोटी म्हटली तरी 7वीची मुलं होती. त्यांना म्हटलं प्रार्थना म्हणता येते का? गरीब सगळी झोपडपट्टीतली मुलं होती, नगरपालिकेची शाळा होती. त्यांना विचारलं तर त्यांनी मला गाणं ते प्रार्थना म्हणून द्यावी. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. त्या प्रार्थनेचा अर्थ म्हणजे पुढं जर तुम्ही बघितला, दाटला अंधार अजूनही, बरंच आहे, म्हणजे अतिशय सुंदर प्रार्थना आहे ती. मी त्यांना विचारलं याचा अर्थ काय? कुणालाही सांगता आला नाही, दुर्दैवाने कुणालाही सांगता आला नाही. 7वी ती मुली एवढं तरी सांगू शकले असते. ही आपली शैक्षणिक हे आहे की आपल्याला कळतच नाही की आपण काय करायला लागलो. इतका सुंदर अर्थ, त्या अर्थामध्ये तुमच्या जीवनाचं सार दडले, पण हे आपल्याला जाणून घ्यायचं नाही आहे. हे दुर्दैव आहे. समाजामध्ये वावरत असताना आज फक्त मी माझा एवढंच चालू आहे, तर याला फाटा तुम्ही द्यायचं आहे मुलांनो. मग अशी तिने सांगितलं की कुठल्याही गोष्टीपासून मला काय, तर मला एक उत्तर देऊ शकाल का? जगातील सर्वात निस्वार्थी व्यक्ती तुम्ही कुणाला म्हणाल? बघूया तुमच्याकडनं उत्तर येते का. जगातील सर्वात निस्वार्थी व्यक्ती, निरपेक्ष मनानं, निरपेक्ष बुद्धीनी काम करणारी व्यक्ती जगातली कोण तुमच्या दृष्टीने? थोडा ताण द्या, थोडा ताण द्या, सांगा, एकाने सांगा, मिळेल उत्तर पटकन. म्हणजे मला एक्सप्लेनेशन नको आहे, फक्त कोण आहे? आई. व्हेरी गुड.
म्हणजे तुम्हाला निरपेक्ष आणि निस्वार्थीपणा काय हा कळला. मला त्याच्यावर बोलायची गरज नाही. एक आई ही जगातली सर्वात म्हणजे तुमची आई, ती आई दुसऱ्याबरोबर दुसऱ्या रिलेशनमध्ये निस्वार्थी असणार नाही. पण आई मात्र आपल्या मुलासाठी, आपल्या कुटुंबासाठी निरपेक्ष बुद्धीनं, तुम्ही तिला काही द्यावं म्हणून ती तुम्हाला मोठं करत नाही. तुम्ही तिला काहीतरी म्हणावं चांगलं, माझ्या आईवर निबंध लिहावा म्हणून ती तुम्हाला शिकवत नाही. पण आई ही सर्वात म्हणजे निरपेक्ष काम करणारी. तर असं म्हणून आपण माहिती आहे का, आई आपण म्हणतो, आपण मातृभूमीला पण काय म्हणतो, मायभूमी म्हणतो. मातीला विसरायचं नाही म्हणतो. खूप मोठे अर्थ आहेत. बरेच असे आपले सेशन्स होतील, त्याच्यामध्ये एक एक घटक घेऊन आपण येऊ. हा इंट्रोडक्टरी होता. याचं एक काय रूपरेषा असणार आहे या शिक्षण पद्धतीची, आणि तुमच्याकडून आम्हाला काय अपेक्षित आहे. एक चांगला माणूस होणं अपेक्षित आहे. मी भोरला प्रांत असताना माझ्याकडं एक जवळजवळ 70 वर्षाचे वकील आले. ही वॉज जज. नंतर रिटायर झाल्यानंतर त्यांनी लोकांसाठी वगैरे यायचे. त्यांनी सुरुवातच अशी केली, मॅडम तुम्हाला सांगतो, माणूस हा अतिशय नालायक प्राणी आहे म्हटले. बरं का, म्हणजे खरं बघायला गेलं तर ज्यावेळेला आम्ही हिअरिंग ऐकत असतो त्यावेळेला आम्ही बोलत नाही मध्ये, हां त्याला काय बोलायचं आहे बोलते. मी त्यांना म्हटलं, 1 मिनिट वकील साहेब, माणसाला प्राणी म्हणून प्राण्यांचा अपमान करू नका म्हटलं. ही आज परिस्थिती आहे. आणि हे कशामुळं झालेलं आहे, हे आपल्यामुळं झालेलं आहे. किती म्हणजे मी तुम्हाला सांगू का, आपल्याला असं वाटतं की आपल्यालाच फक्त जगायचा अधिकार आहे, बाकी कुणालाही नाही आहे. म्हणून कोविडनं तुम्हाला सगळ्यांना आत बसवलं आणि फक्त पशु, प्राणी, पक्षी आणि झाडं ही निवांत होती त्यावेळेला. फक्त माणसं आत होती. जैसी करणी वैसी भरणी. तसं हे तत्त्व तुम्हालाही लागू होते. तुम्ही सचोटीने अभ्यास करा आणि योद्धा बना. एक शेवटचा मुद्दा घेते की योद्धा म्हणजे काय. मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या अंतर्मनाशी तुम्हाला लढता आलं पाहिजे. तुम्ही पिक्चर बऱ्याचदा बघितलं, असं दाखवतात ना, हिरो काहीतरी बोलत असते, त्याला अशी 2 माणसं येतात समोरासमोर आणि 2 मनं, बरोबर आहे ना, एकमेकाशी बोलताना. हे म्हणतो हे चांगलं आहे, हा म्हणतो हे वाईट आहे, बरोबर आहे की नाही. असं प्रत्येकाच्या मनामध्ये द्वैत चालू असेल की नाही. त्यावेळेला अंतर्मनाचा कौल हा प्रामाणिक, सचोटी आणि सत्य. ते सत्य तुम्हाला कितीही हानिकारक असलं तरीसुद्धा हे सत्य बोलणं, सत्य वागणं. कारण तुम्हाला मी सांगते, सत्य हेकच जगातली गोष्ट आहे की जी शाश्वत आहे, बाकी काहीही शाश्वत नाही आहे. सत्य फक्त शाश्वत आहे. सत्य कधीही म्हणजे बदल होत नाही, त्याच्यामध्ये कधी ना कधी बाहेर येतं आणि सत्याचाच विजय होतो. हां, थोडा तुम्हाला ट्रबल सम पिरियड जातो, तुम्हाला कष्ट करावे लागतात, पण सत्याला मृत्यू नाही. असत्याची कास जर तुम्ही धराल मुलांनो, तर कदाचित तुम्हाला नंबर मिळतील, मार्क्स मिळतील, करिअर कराल, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीही सुखी होणार नाही. त्यामुळं सत्य म्हणजे सत्य सांगणं आणि सचोटी म्हणजे त्याच्यानुसार वागणं. प्रामाणिकपणा म्हणजे सत्य सांगणं आणि सचोटी, इंटिग्रिटी टुवर्ड्स आवर लाईफ, टुवर्ड्स आवर सोल, हे आपण करायचं आहे. आणि त्या इंटिग्रिटीने ज्यावेळेला तुम्ही उतराल, तुम्ही विचार कराल, तुम्ही अभ्यास कराल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की आपलं काय चुकतं आहे आणि आपल्याला कुठं जायचं आहे. आणि हे सर्वात तुम्ही गोल जो तुमचं टार्गेट जे ठेवायचं आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचा बेस हा सचोटीच असला पाहिजे. ज्याचा बेस चुकीचा आहे ते काहीही टिकत नाही, ते सगळं अशाश्वत आहे. त्यामुळं तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा, प्रामाणिकपणे वागा, प्रामाणिकपणे जर तुम्हाला कुठं अडचण असेल तर ती शेअर करा आणि मग पुढं जाता येईल. आणि मी पुन्हा म्हणेल की आपल्यासाठी या देशानं इतकं दिलं आहे, मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्ही आता त्याच्या हे ना नाही कधीतरी नंतर हे करू, तर आपली त्याच्याप्रती निदान आपल्याला श्वास घ्यायला हवा आहे, चांगली आहे ना, चांगलं आपण ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे जी आहे ती सगळं. हे पूर्वी काहीही नव्हतं. तुमच्यासाठी भरपूर देशानं भरभरून दिलेलं आहे. आता तुम्ही काय देणार, तर तुम्ही योद्धे बनायचे आहेत आणि करप्शनच्या विरोधात लढायचं आहे. करप्शन हा खूप मोठा विषय आहे. मी तुम्हाला एकच सांगते की भ्रष्टाचार, आपली दुर्दैवानं काय झालं आहे, समाजाची एक दृष्टी झाली आहे की भ्रष्टाचार म्हणजे फक्त आर्थिक भ्रष्टाचार आणि तो फक्त सरकारी माणूस करतो. आणि याला माझा आक्षेप आहे, सरकारी आहे म्हणून नव्हे, किंवा मी त्याचं समर्थन बिलकुल नाही करत आहे. पण भ्रष्टाचार हा तुम्हीसुद्धा करता. प्रत्येक माणूस भ्रष्टाचार करतो जो सचोटीने वागत नाही. सिग्नल तोडणं भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराची फोड काय आहे, संधी कोण सांगू शकेल भ्रष्टाचाराची?
कुठलंही आचरण जे वाईट आहे, जे भ्रष्ट आहे, तो भ्रष्टाचार. वाईट वागत नाही आपण, पण आपल्याकडं भ्रष्टाचार म्हणजे आपण फक्त मॉनिटरीमधलं करप्शन बघतो, पण त्याचा बेस हा सगळा बाकीचा असल्यामुळं ते मॉनिटरी करप्शनमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. त्यामुळं भ्रष्टाचार हा, मग मी तुम्हाला म्हटलं, मग अशी दोघा तिघांनी सांगितलं की मी अभ्यास करतोय, अभ्यास केलं नाही म्हणायचं. मला सुद्धा माहिती आहे, 8वीमध्ये गृहपाठाची वही एका मुलीची विसरली होती, तर तिने सांगितली की वही विसरली का खरंच बघ. म्हणजे आमच्या टीचर म्हटल्या की टीचर म्हटल्या आमच्या की ती वही विसरली, खरंच विसरली आहे का खोटं सांगतेस. तर त्यावेळेला ती म्हटली नाही खरंच विसरली. त्यावेळेला एक वाक्य त्यांनी सांगितलेलं मला अजूनही आठवते, ज्या सचोटीचा आधार आहे, की तुम्ही तुमच्या मनाला विचारा की खरंच विसरले का अभ्यास केला नाही. तर हीच सचोटी कृपया तुम्ही ठेवा. भ्रष्टाचार तुमचा आपोआप, तुम्ही ज्यावेळेला पुढं जाऊन ह्या सचोटीने वागाल त्यावेळेला आपोआप सगळ्या गोष्टी कमी होतील. तर माझी तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आहे. आम्ही विनंती करत नाही सरकारी लोक, सगळ्यांना माहिती आहे. माझी खरंच मुलांना तुमची विनंती आहे. आम्ही तुमच्यामध्ये भावी भारत बघतोय, यंग इंडिया म्हणतोय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला भारत तुम्ही आहात. तर फक्त त्यांचं पुस्तक वाचून आपल्याला हे जमणार नाही आहे. तर ह्या पद्धतीनं ज्यावेळेला तुमचं बिहेवियर बदलेल आणि ज्यावेळेला ते आत्मसात कराल त्यावेळेला खरा भारत आपल्याला दिसेल. आणि तो खरा भारताची दृष्टी आपल्याला लठ्ठे सरांनी दिली. त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. लठ्ठे सर, आपण जे आपल्याला दिवाण बहादूर लठ्ठे साहेबांनी ज्या काही दृष्टी दिलेली आहे आपल्याला एज्युकेशन सोसायटीला, आणि त्याला आधार म्हणून तुम्ही जे इथंपर्यंत येऊन, सातासमुद्रापलीकडून येऊन आपण जे काम करतायत, आपली जी तळमळ आहे, आम्हाला त्याच्यामध्ये खारीचा वाटा घेण्यासाठी आम्हाला तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मी आपली ऋणी आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते आणि इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम.